शिक्षकाला काय समजता तुम्ही? शी म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमता आणि क म्हणजे कर्तव्य. शिक्षकाला इंग्रजीमध्ये टीचर असं म्हणतात. TEACHER. T means trust, E means efficiency, A means ability, C means character, H means honesty, E means eagerness, R means regularly. ट्रस्ट म्हणजे विश्वास, इफिशियन्सी म्हणजे लायकी, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य, हॉनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, इगरनेस म्हणजे पात्रता आणि रेग्युलरली म्हणजे नियमितपणा. एवढ्या गोष्टी हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम जय 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 राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम 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 जय जय राम हरि हरि जय जय राम राम जय जय राम जय 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 राम जय जय राम हरि हरि जय जय राम राम जय जय राम हरि हरि जय जय राम 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 जय जय राम जय जय राम उभे विटेवरी सुंदर तेरा उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर तेरा उभे विटेवरी सुंदर तेरा उभे विटेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवनिया कर कटावरी ठेवनिया तुळशीहार गळा असे विधावर तुळशीहार गळा असे विधावर तुळशी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गळा असे विधावर तुळसी हार गळा असे विधावर हरी 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 तुळशी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर मकर कुंडले मकर कुंडले मकर कुंडले तळमती प्रभारी मकर कुंडले मकर कुंडले
खुबा जय विठोबार कुमार जय विठोबार खुबा जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय रघुमार हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तोहा विठ्ठल विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी मनुनी विठ्ठली आवडी मनुनी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा ओ तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सरी सुखात आगे सरी सुखात आगे सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे बाप रखुमा देवी बार बाप रखुमा देवी बार ओहा विठ्ठल विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 सारी दयावंत वंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी के संसारी दयावंत जे आंतरी दयावंत जे आंतरी दयावंत जे आंतरी उपकाराचा
उपकारासाठी आले घर जावई कोंबी आले घर जावई कोंबी आले घर जावई कोंबी येथे उपकारासाठी आले घर जावे आले घर जावे कोणी आले घर जावे वचन नाही देई उदासीन नाही देई उदासीन नाही देई उदासीन लटे हे वचन नाही देव नाही देव उदासीन नाही देव उदासीन उपकारासाठी आले घर जावई कोंबी आले घर जावई कोंबी आले घर जावई कोंबी उपकारासाठी आले घर जावे आले घर जावे कोणी आले घर जावे कोटी तुका म्हणे वाव कोटी तुका म्हणे वाव कोटी तुका म्हणे वाव कोट मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव कोटी तुका म्हणे वाव कोटी तुका म्हणे हे येते उपकारासाठी येथे उपकारासाठी येते उपकारासाठी येथे उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जावई कोंबी घर जावई कोंबी आले घर जावई कोंबी उपकारासाठी आले घर जावे आले घर जावे कोणी आले घर जावई कोंबी जे विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी रे ना दे रे ना ना धन्य ते संसारी 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 ओ दयावंत जे तेरी दयावंत जे अंतरी हो येथे
आले घर जा रे नाना आ आ आ ना आले घर जा जा आले घर जा घर जा वैकुंठी आले घर जा आले घर जा आले घर जा वाह आले घर जा वैकुंठी 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 आले घर आले घर जा हरी आले घर जावे गुड़ी आले घर जावे गुड़ी आले घर जावे ओ आले घर जा वैकुंठी ये के ऊपर तारा ताने ये के ऊपर तारा विठाल विधान हरि विठाल विठाल विना क्या विना तभी नहीं गए हरि विठाल 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 हरि विठाल विठाल टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा विठाल
येथे उपकारासाठी आली गरजा वैकुंठी, लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आली गरजा वैकुंठी, मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आली गरजा वैकुंठी. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगत्पती गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमस्तुते. श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हे विश्रांती पावलो सांभाळावते विश्रांती पावलो सांभाळावते वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख. प्रस्तुत प्राप्तस्थळी कैलासवासी एकनाथ भाऊ भारती यांच्या पंचम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमले. त्यानिमित्ताने ही कीर्तनाची वाक्पुष्प सेवा आपल्याला त्यांच्या चरणी समर्पित करिता त्यांचा संपूर्ण परिवार पत्नी मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत, मुली उपस्थित आहेत, भाऊ असतील, नातेवाईक मंडळी सगळी उपस्थित आहेत. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं आमचे परममित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम आवाज आदरणीय हरिभक्तपरायण रविदासजी महाराज जगनाळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तपरायण देवदत्त महाराज तादणे, आदरणीय हरिभक्तपरायण मयूर महाराज महाडिक, आदरणीय नवनाथ महाराजजी काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी यहीदबाईंना प्रणिपात करतो. बालवारकरी या ठिकाणी सेवा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. परिसरातून आलेली सगळी भाविक मंडळी त्याचप्रमाणे सगळे नातेवाईक मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाला प्रारंभ करतो. विठाल 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 आपल्या हातामध्ये आता 1 तास उरलाय फक्त. 12 वाजेच्या आत आपल्याला कीर्तन संपवायचंय कारण सगळी तयारी झालेली आहे. जेवणाची म्हणतो मी, सगळी यथोचित तयारी झाली. आपल्याला फक्त कीर्तन झालं की फक्त सरकायचंय बाजूला, टर्न मारायचं आहे, तेवढंच बाकी आहे. या दृष्टिकोनातून आपण आता बरोबर 1 तासामध्ये नियोजित वेळेमध्ये सेवेसाठी निवडलेल्या अभंगाचं परिमार्जन करणार आहोत. लक्षपूर्वक ऐका. अभंगातलं काही सार किंवा मर्म इतिसार जे ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. प्रस्तुतच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संसारिक माणसाची काही लक्षणं वर्णन करतायत.
ती धन्यत्वाला कशी प्राप्त होतात याचं कारण मीमांसा देत आहे. आणि ती प्राप्त करण्यासाठी त्यांच्या अंगी असणारी जी काही लक्षणं आहेत त्या लक्षणांचं वर्णन या प्रस्तुतीच्या अभंगातून आहे. ऐका, मनुष्य जन्माला आल्यानंतर मरतो यात नवल नाही महाराज. तो आजपर्यंत जिवंत होता हे नवल आहे. लक्षात ठेवा, या जगामध्ये काही गोष्टी अनिश्चित आहेत पण काही गोष्टी निश्चित आहेत. लक्षात ठेवा, आईच्या उदरामध्ये वाढणारं लेकरू आईच्या उदरातून बाहेर जन्माला येईल की नाही हे निश्चित आहे का अनिश्चित आहे? अनिश्चित आहे. आलं तरी ते तरुण होईलच हे अनिश्चित आहे. झालं तरी ते प्रौढ होईलच हे अनिश्चित आहे. झालं प्रौढ कदाचित तरी ते म्हातारपणाला प्राप्त होईलच हे अनिश्चित आहे. पण ते एक ना एक दिवस मरणार हे मात्र निश्चित आहे. जगामध्ये काही गोष्टी अनिश्चित आहेत आणि काही गोष्टी निश्चित आहेत. निश्चित असणाऱ्या गोष्टींमध्ये मृत्यू हा येत असतो महाराज. उपजेते नासी नासिली पुनरपी दिसे हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा येणे ये केले हो जाणे ही शेवटी येणे ये केले हो जाणे ही शेवटी येणे करे हो जाणे सेवा येणे करे हो जाणे ही सेवा येथे राहण्याची हो नाही कल्प कोटी येथे राहण्याची नाही कल्प कोटी येथे राहायची ओ नाही कल्प कोटी येथे राहण्याची हा जोडिले धन तेरा चले लक्ष कोटी जोडिले धन तेरा चले लक्ष कोटी म्हणून आली या सावण्याची भेटी वो आता झाला वो याच्या पायावरी आता घाला वो याच्या पायावरी आता घाला वो याच्या पायावरी आता घाला वो याच्या पायावरी 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 पायावरी. टाळी वाजवा एकदा जोरात. जन्माला आलेल्या माणसाला मरावं लागतं यात नवल काहीच नाही महाराज. तो आजपर्यंत जिवंत होता हे नवल आहे. तर जन्माला आलेल्या माणसाने मरण्याच्या अगोदर किमान एवढं काम तरी करावं की आपली पोरं आपली पुण्यतिथी साजरी करते. एवढं काम त्याने केलं पाहिजे. मात्र कबीर महाराजांचा फार सुंदर दुआ आहे. जिते बाप खावे न देवे मरे बाप पस्ताए मुठभर चावल छत पर फेके कौवा बाप बनाए. नाहीतर मग कावळ्याला बाप बनवण्याची वेळ येते महाराज. लक्षात ठेवा, माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये एवढं कर्म निश्चितच केलं पाहिजे. जेत जया जे कर्मसूत्र ते तै मांडिले स्वतंत्र त्वा ते गतीसे मळगात्र होण्याची लगे. काही पर्याय का? रविदास महाराज माझे गुरुजी असं सांगायचे, जर मृत्यू कोणाला टाळता आला असता तर एडिसन सारखा शास्त्रज्ञ, प्लुटो सारखा तत्ववेत्ता आणि स्वामी विवेकानंदांसारखे विचारवंत याला अपवाद ठरले असते. पण त्यांना सुद्धा ज्या अर्थी या जगाचा निरोप घ्यावा लागला त्या अर्थी मृत्यू निश्चित आहे. येत नाही उरो आले अवतार ये रते पामर जीव किती. गुरुजी दृष्टांत सांगायचे. एकाला यम घ्यायला आला. यम पाहिलाय का तुम्ही? नाही ना अजून? बरं पाल तुम्ही एखाद दिवशी. ते पोरं जरा आवाज कमी करून देते. गादीवर पोरं खेळत आहेत ना ते, त्यांचा आवाज कमी करा जरा. तुम्ही नका सांगू, ते घरचे सांगतील, नाही तर ते तुमचा बेत पाहतील नंतर. ऐका भाऊजी, मागी बी आहेत 2-3. ऐका, एकाला यम घ्यायला आला. त्याने याला सांगितलं, आज तुझा नंबर आहे, कर तयारी. हा म्हटलं, यमराजा तुझा निरोप कोणाला टाळता येत नाही, तुझं निमंत्रण कोणालाच टाळता येत नाही, पण मला 10 मिनिटाची वेळ दे. का बरं? काय नाही, संगमनेरला जातो, एकाकडे उधारी बाकी आहे तेवढी घेऊन येतो, बायको जवळ देतो आणि मग तुझ्याबरोबर येतो. यम म्हणे, माझ्याकडे कोणी 1 मिनिटाची वेळ मागितली नाही, आजपर्यंत 10 मिनिटाची वेळ मागतो. प्रामाणिक दिसतोय, कुठतरी विश्वास ठेवला पाहिजे माणसाने. तर काय हरकत नाही, जाय. पण एक आट आहे. काय? जर 11 मिनिटं उजळला तर तुला उचलायला संगमनेरला येईल, एवढं लक्षात ठेव. तो म्हणे, चालेल, काही हरकत नाही. एवढं हुशार होतं साहेब.
10 मिनिटाची वेळ काढून गेलं, 90 मिनिटाला येऊन लागलो आणि मग यमाचा विश्वास बसला, खरंच प्रामाणिक आहे असं. मग यमाचा विश्वास बसला, खरंच प्रामाणिक आहे. चल काही हरकत नाही, आता झाले ना 10 मिनिटं, चल कर तयारी. तो म्हणजे यमराजा अजून 5 मिनिटं थांब. म्हणे आता काय राहिलं? काही नाही, स्वयंपाक तयार आहे, बायकोला 2 ताटं बनवायला सांगतो, आपण दोघं जण जेवण करून मग निघू, जायचंच आहे ना. यम म्हणे कोणी पाणी पाजत नाही मला ना, जेवणाची तयारी करून राहिला, जास्तच प्रामाणिक दिसतो, चल कर म्हणे तयारी, काही हरकत नाही. एक घरात गेलं रविदास महाराज आणि याने याच्या बायकोला सांगितलं 2 ताटं बनव आणि जे यमाचं ताट असतील ना त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकून दे म्हणे. त्याची बायको बी हुशारच होती, कारण तिचं माहेर पिंपरण्याचंच होतं, ती पण हुशारच होती महाराज. तिने 2 ताटं बनवले, जे यमाचं ताट होतं ना त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकून दिलं. ते औषध इतकं बेहतर होतं महाराज, यम जेवता जेवता झोपून गेला, हो जेवता जेवता झोपून गेला महाराज. याने काय केलं, जसा यम झोपला तसा यमाच्या खिशातून एक चिठ्ठी काढली. त्या चिठ्ठीमध्ये त्या दिवशी ज्या 10 लोकांना उचलायचं होतं ना त्यांचे नाव होती, याचं पहिल्या नंबरला नाव होतं. याने काय केलं, ते पहिल्या नंबरचं खोडून टाकलं आणि 10व्या नंबरला टाकून दिलं. का बरं? उचललं बी तर सगळ्यांचे शेवटी उचलेलं वासं. ती चिठ्ठी पुन्हा यमाच्या खिशात ठेवून दिली, हा बी झोपून गेला. जशी गुंगी उतरली पहाटेला, यम उठला आणि याला उठवलं. म्हणे कारण मी ते कसं काय, काल तुम्ही जेवता जेवता झोपून गेले, मी तुम्हाला उठवलंच नाही असं. चल कर म्हणे आता तयारी. तरी बी नाराज यम म्हणे कारण मी कोणाच्या घरी पाणी पित नाही, त्याच्या घरी जेवण केलं, मी कोणाला 1 मिनिटाची वेळ देत नाही, तुला 10 मिनिटाची वेळ दिली, हो तरी सुद्धा तू नाराज. पण तू माझी व्यवस्था चांगली केली, जेवण दिलं, झोपायला जागा दिली, चांगली व्यवस्था केली, मी तुला आज बक्षीस देतो. याला इतका आनंद झाला. यमराजा काय बक्षीस देतो? काही नाही, मी ते 10 लोक उचलणार होतो ना, वरून नंबर लावणार होतो, आता खालून नंबर लावतो म्हणे. आता ज्यांना ज्यांना नाही कळालं त्यांच्याकरता जेवणाची व्यवस्था केली आहे, त्यांनी बसा तिथे आता लवकर. माणसाच्या आयुष्यामध्ये तुम्ही कितीही विद्वान असा, कितीही ज्ञानी असा, किती गुणी असा, किती श्रीमंत असा, पण यमाच्या तावडीतून मात्र सुटत नाही महाराज. रामकृष्ण ते अवताराधिक योनी सुटल्या नाहीत राजा, हो तुम्ही आपण किस गली मेगल बला, अवताराधिक राम योनी नाही सुटल्यात महाराज. रामाला इथे ते हटा, ह्या लोकांचं नावच आहे महाराज मृत्यू लोक, पण लोकांनी त्याचा अर्थ असा काढला मृत्यू आहे पण लोक म्हणजे लोका करता, आपल्या करता नाही. आपण मरणारच नाही अशा भ्रमामध्ये काही काही लोक जगतात, काही काही माणसं जगतात आणि आपल्या जीवनाचं वाटोळं करून ठेवतात महाराज. पण लक्षात ठेवा, आमचे गुरुजी सांगायचे माणसाला दिवसभरातून एखाद्या वेळेस मंदिरात नाही जाता आलं तरी चालेल, पण त्याने स्मशानभूमीमध्ये रोज 1 चक्कर मारायला पाहिजे. का? तिथे गेल्यावर तरी आपल्याला कळेल की इथे आपल्याला एक दिवशी यायचंय म्हणून. लक्षात ठेवा, माणसाला मृत्यू हा टळत नसतो. आज बाबांना जाऊन 5 वर्ष झालेत, पण त्यांच्या स्मृतीचा सुगंध आजही जसाच्या तसा शिल्लक आहे, या रूपाने, कीर्तनाच्या रूपाने. म्हणून मी बोलून गेलो, तुम्ही जीवन जगत असताना एवढं पुण्य तर नक्कीच शिल्लक ठेवून जा की आपल्या मुलांना किमान आठवण राहिली पाहिजे आपली. दर पुण्यतिथीला आपली त्यांनी पुण्यतिथी नामस्मरणाच्या रूपाने साजरी करावी. विठ्ठल आणि अशा महात्म्यांचं जे जीवन असतं ते जीवन संसारामध्ये जरी असलं तरी ते किती धन्य असतं याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. धन्य शब्द तसा खूप कमी वेळेला वापरला गेला. तुम्ही गाथा वाचा महाराज, खूप कमी वेळेला, आणि तो कमी वेळेला वापरावा असाच आहे महाराज. धन्य शब्द कुठेही वापरतात का? एखादा माणूस दिवसभरातून गुटख्याच्या 10 पुड्या खात असेल, लोक म्हणतात वा धन्य आहे तुझी, धन्यतेचं लक्षण आहे काही? दिवसातून गुटख्याच्या 10 पुड्या खाणं हे धन्यतेचं लक्षण आहे, पण तरी लोक धन्य शब्द वापरतात नाही. ऐका, सुभाषितकारांचा एक सुंदर श्लोक आहे, सांगतो तुम्हाला. धन्य शब्द कुठे वापरलाय बघा. सानंदम सदनम सुताश सुदियू कांता मृदुभासिनी सन्मित्रम सुदनो स्वयोषितेश आज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे साधो संगमोपासतो हि सततम धन्य गृहस्थाश्रमः. आता याचा अर्थ सांगतो मराठीमध्ये, तेवढा लक्षपूर्वक ऐका फक्त. तुमचं ऐकता ऐकता पाठ होईल. पा, ज्या घरामध्ये सदैव आनंद आहे ते घर धन्य, ज्या घरातली मुलं प्रामाणिक आहेत ते घर धन्य, ज्या घरातले सेवक आज्ञाधारी आहेत ते घर धन्य, ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी गोड बोलणारी आहे ते घर धन्य, ज्या घरामध्ये मिष्टान्नाचं भोजन होतं ते घर धन्य, ज्या घरातले लोक सदैव साधूच्या संगतीत राहतात ते घर धन्य. आता याच्यावरच कीर्तन करायचे आपल्याला बरं का. सानंदम, ज्या घरामध्ये सदैव आनंद आहे ते घर धन्य. आमच्या घरामध्ये आनंद राहिला नाही महाराज आता. का? हो सांगतो तुम्हाला. विद्यार्थी वर्ग इथे, विद्यार्थी वर्गाला प्रश्न विचारतो, नीट उभे राहा मित्रांनो. प्रश्नाचं उत्तर बरोबर दे. सोडून दे त्याचा हात, सोडून दे, पुढे सरक जरा. ऐका, प्रश्नाचं उत्तर बरोबर द्या. राजा या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द काय? राजा या शब्दाच्या विरुद्ध, अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द काय? बरोबर आहे, राणी.
सुख या शब्दाच्या विरुद्ध दुःख नाही, दुःख काय म्हणतात त्याला, दुःख. मग सुख या शब्दाच्या विरुद्ध दुःख आहे, तर आनंद या शब्दाच्या विरुद्ध काय? मराठी शब्दशास्त्रामध्ये असा एकच शब्द तयार झाला महाराज, ज्याला विरुद्धार्थी शब्द नाही, त्या शब्दाचं नाव आहे आनंद. एका शब्दात सांगेल तुम्हाला, सासरवाडीला मिळतं त्याला सुख म्हणतात आणि त्र्यंबकेश्वरला मिळतो त्याला आनंद म्हणतात महाराज. सुखामध्ये आणि आनंदामध्ये गल्लत करू नका महाराज, एक नाहीच आहे. सुख वेगळं आहे आणि आनंद वेगळं आहे महाराज. आमची गुरुजी फार गोड सांगायची महाराज. कलर टीव्ही पाहण्याचं सुख 25,000 रुपयाला विकत मिळतं, गार पाणी पिण्याचं सुख 15,000 रुपयाला विकत मिळतं. फ्रीज माहिती आहे ना तुम्हाला, फ्रीज फ्रीज ताज्या वस्तू शिळ्या करून खाण्याचं सुलभ साधन. कुकर माहिती आहे का तुम्हाला, कुकर कुकर तर माहितीच असेल. एकदा लावलं कुकर की बाई बिन फिकर, तिला चिंता नाही तो भात कसा का विना. एका कुकर मध्ये 3 प्रकारचे भात शिजतात, खाली जळगाव, त्याच्यावर पिंपळगाव, त्याच्यावर रावळगाव. खाणारे बिघडतात नाही, खाणाऱ्यांच्याच जीवा चांगल्या राहिल्या नाहीत म्हणून बनवणाऱ्यांच्या हात बिघडलेत महाराज. आता महाराजजी आमचे गुरुजी असं गोड सांगायचे, कलर टीव्ही पाहण्याचं सुख 50,000 रुपयाला विकत मिळतं, गार पाणी पिण्याचं सुख 25,000 रुपयाला विकत मिळतं, लवकर स्वयंपाक करून खाण्याचं सुख 10,000 रुपयाला विकत मिळतं, पण माऊलीच्या सोहळ्यात नाचताना मिळणारा आनंद जगाच्या कोणत्याच बाजारात मिळत नाही. सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. मैं गे राम नामे उपजे आवडी, ओ सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे, वाढू लागे. संसारातली सुख ही संपणारी आहेत, पण आनंद हा अविनाशी आहे महाराज, जो चिरकाळ टिकणारा आहे. परमार्थामध्ये मिळतो तो आनंद आणि संसारामध्ये मिळतं ते सुख. सुख हे नाशिवंत आहे, सुखाला उतार आहे, पण आनंद हा अविनाशी आहे, लक्षात ठेवा. सुख ही शरीराची कृती आहे, पण आनंद ही मनाची कृती आहे महाराज. मन हे चंचल जरी असलं पण ते चिदघन असल्यामुळे प्रभू परमात्म्याला ते जवळसं वाटतं. शरीर हे नाशिवंत आहे म्हणून सुखाचा विचार नाही महाराज. हो, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार इथे संपन्न होत नाही महाराज. महाराज म्हणतात, ज्या घरामध्ये सदैव आनंद आहे ते घर धन्य, ज्या घरातली मुलं प्रामाणिक आहेत ते घर धन्य महाराज. पैसा कमी कमवता आले तरी चालेल, संपत्ती नाही जमवता आली तरी चालेल, संतती मात्र चांगली ठेवा महाराज. जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे ते, लक्षात ठेवा. हो, मुलं प्रामाणिक असली पाहिजेत, संस्कारित असली पाहिजेत महाराज. तुमच्या मुलांना इंग्लिश मिडियमला टाका, माझं अजिबात दुमत नाही, पण संध्याकाळी तुळशीसमोर देवा लावून रामरक्षा म्हणावी लागते हे त्यांना शिकवावं लागेल महाराज. तुमच्या मुलांना CBSE पॅटर्नला टाका, माझा अजिबात दुमत नाही, पण त्या मुलाला सकाळी शाळेत जाताना आपल्या आई वडिलांचा पाया पडून जावं लागतं हे तुम्हाला शिकवावं लागेल. नाहीतर या देशामध्ये वृद्धाश्रमाची संख्या जास्तीत जास्त वाढेल महाराज. मुलं संस्कारक्षम असले पाहिजेत, लक्षात ठेवा. संस्कार हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे महाराज, आणि त्याशिवाय जीवन जगणं शक्य नाही. सांगेल तुम्हाला महाराज, सांगेन, लक्षात ठेवा. पूर्वी गुरुकुल पद्धती होती महाराज. राजाचा मुलगा असेल तरी तो शिकायला कुठे जात होता? आश्रमावर जात होता, गुरुच्या घरी. आज अशी परिस्थिती आहे, हो, शिक्षक कितीही विद्वान असला तरी तो श्रीमंताच्या घरी ट्युशन घ्यायला येतो, एवढं दुर्दैव आहे महाराज. आणि एक वाक्य सांगेल महाराजजी, अगदी जबाबदारीने बोलतोय, तुम्हाला नक्की आवडेल. या जगामध्ये शिक्षक या शब्दाला काळिंबा त्याच दिवशी लागला ज्या दिवशी गुरु द्रोणाचार्यांनी आपला आश्रम सोडला आणि कौरव पांडवांच्या राजवाड्यात शिकवायला गेले, त्या दिवशी शिक्षक शब्दाला काळिंबा लागला महाराज. असामान्य प्रतिभा आहे. शिक्षकाला काय समजता तुम्ही? शी म्हणजे शिस्त, क्ष म्हणजे क्षमता आणि क म्हणजे कर्तव्य. शिक्षकाला इंग्रजीमध्ये टीचर असं म्हणतात. TEACHER. T means trust, E means efficiency, A means ability, C means character, H means honesty, E means eagerness, R means regularly. ट्रस्ट म्हणजे विश्वास, इफिशियन्सी म्हणजे लायकी, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य, हॉनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, इगरनेस म्हणजे पात्रता आणि रेग्युलरली म्हणजे नियमितपणा. एवढ्या गोष्टी ज्याच्याजवळ त्याला. गुरु विना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी,
प्रामाणिक असली पाहिजेत. तिसरा मुद्दा, ज्या घरात ते सेवक आज्ञाधारी आहेत ते घर धन्य आहे महाराज. आमची महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची भूमीच मुळी सेवकांनी घडवली महाराज. लक्षात ठेवा, आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोंडाण्याचं लग्न लढवणारा तानाजी मालुसरे असेल किंवा बाजीप्रभू देशपांडे असेल, या सेवकांनी जी रक्त सांडलीत ना या भूमीमध्ये, त्या भूमीवर हे हा महाराष्ट्र जिवंत आहे महाराज. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधान रे बाब, रियासतीवर नसे नोंदले कुणीच तुझे नाव, जरी जनातील भाट डफांवर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. त्यांनी ही भूमी पवित्र केलेली महाराज. ज्या घरामध्ये सेवक आज्ञाधारी आहेत ते घर धन्य. पुढे चौथा मुद्दा आहे का, ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी गोड बोलणारी आहे ते घर धन्य. स्त्रियांचा तसा कमी बोलण्याशी काही संबंध येत नाही. आता तुम्हाला काही अनुभव नाही, आम्ही प्रवासी माणसं आहेत महाराज. ते आमच्या भागामध्ये इतके मोठे मोठे सप्ताह होतात रविदास महाराज, तुम्हाला माहिती आहे. त्या सप्ताहाच्या कमिट्या पाडलेल्या असतात महाराज. अशा लाऊडस्पीकरची एक स्वतंत्र कमिटी असते, त्या कमिटीने तेवढंच काम पाहायचं, दुसरं नाही. मंडपची स्वतंत्र कमिटी, टाळकऱ्यांची व्यवस्था करणारी स्वतंत्र कमिटी, जेवणाची व्यवस्था करणारी बोला ना स्वतंत्र कमिटी, वर्गणी करणारी बोला स्वतंत्र कमिटी, कीर्तनकारांना आमंत्रण देणारी स्वतंत्र कमिटी, एखादा कीर्तनकार नाही आला त्याला शिव्या देणारी ती पण एक कमिटीच असते महाराज. ठराविक मेंबर असतात तिच्यामध्ये. मी त्या गावाला 5 वाजता जाऊन बसलो बाबा. एक माणूस स्टँडवर घ्यायला आला होता, बरं वाटलं कोणी घ्यायला आलं मग बरं वाटतं, पण तो एकाच कमिटी मधला होता. कोणता? बुवाची पिशवी मुक्कामाच्या जागी ठेवून आपण बाहेरच्या बाहेर निघून जाणे या कमिटी मधला होता तो. त्याला दुसऱ्याच्या घरी माझी पिशवी ठेवून दिली महाराज, तो बाहेरच्या बाहेर निघून गेला. ती घरातली बाई बाहेर आली, घडलेली घटना सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. महिला मंडळ इकडे पहा, तिकडे काय पाहून राहिले तुम्ही? नवीन पाहुणे आहेत का ते? मग भेटून नंतर भेटता येईल ना, कीर्तन झाल्यावर. लग्न जमवायचे असतील तुम्हाला, थांबा जरा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. मी जसा पोचलो महाराज, ती बाई घरातून बाहेर आली. ती मला म्हणे तुम्ही कीर्तनकार आहेत का म्हणे. म्हटलं हो. आज तुमचंच कीर्तन आहे का? म्हटलं हो. मग गावात एवढंच घर उरलं होतं, बाकीचे मरून गेले का म्हणे. तुम्हाला वाटेल काय मजाक करून राहिला, मजाक नाही, घडलेली परिस्थिती सांगतो मी तुम्हाला. पण मी एकच विचार केला बाबा, खूप विचारांती तुम्हाला पण आवडेल. एक विचार केला मी, आपण वर्षातून 365 दिवसांपैकी कमीत कमी 200 दिवस लोकांच्या दारात जातो. हा तोच समाज आहे महाराज, जो समाज गादीवरचं बेडशीट जावई आल्यावर पण बदलत नाही, पण कीर्तनकार आल्यावर बदलतो महाराज. हा तोच समाज आहे. घरामध्ये केलेला स्वयंपाक आपल्या लेकराला उष्टा करू देत नाही का, कीर्तनकार जेवायला येणार आहे म्हणून. हा समाज 200 दिवस जर आपली एवढी पूजा करत असेल आणि एखाद्या दिवशी एखाद्या गावाला चहा पाणी नाही मिळाला तर आपण काय मरून थोडी जाणार होते एका दिवसाने. मी माझी पिशवी उचलली आणि कीर्तनाच्या जागेवर येऊन बसलो. माझं काही चुकलं का महाराज? 8:30 वाजेपर्यंत माझी कोणालाच शुद्ध नाही महाराज. 8:30 वाजता एक टाळकरी ओळखीचा निघाला. तो म्हणे महाराज केव्हा आले? म्हटलं 5 वाजता. मग इथे का बरं बसले? म्हटलं मग चला म्हणे तुमची व्यवस्था केली. म्हटलं चाल, आता मला वाटतं दुसऱ्या घरी घेऊन जाईल म्हटलं. तो मला त्याच घरी घेऊन गेला तो आणखी. मी तर बाहेरच उभा राहिलो. दुर्गे दुर्गट बारी तुझ्यानं चौसारी. ती बाई घरातून बाहेर आली, याने विचारलं म्हणे बाई महाराज आले होते ना? आलं होतं म्हणे, पण ते जराच फिरेल दिसलं म्हणे. म्हणजे मी किती बोलतात महाराज बाया. अरे काय संस्कृती महाराज आपली, किती पवित्र संस्कृती आहे. लक्षात ठेवा. डोक्यावर पदर. आता नका घेऊ, आता राहू द्या. आता लगेच नका घेऊ, राहू द्या. आता डोक्यावर पदर, सासू सासऱ्यांची कदर, आलेल्या अतिथीचा आदर, पती सेवेला सादर, दॅट इज इंडियन मदर. स्वामी विवेकानंदांना शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये एका पत्रकाराने प्रश्न विचारला, स्वामीजी भारतीय स्त्री म्हणजे काय? स्वामींनी उत्तर दिलं, भारतीय स्त्री म्हणजे मर्यादा. या पलीकडे काहीच उत्तर नाही महाराज. या संस्कृतीमध्ये सीता, अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी तथा तारा, पंचकन्या स्मरे नित्यम, महापातक नाशनम, या संस्कृतीमध्ये आम्ही वल्लेत महाराज. ज्या घरामध्ये कमी बोलणारी आणि गोड बोलणारी स्त्री आहे ते घर धन्य. पुढे ऐका महाराज, ज्या घरामध्ये मिष्टान्नाचं भोजन होतं ते घर धन्य. मिष्टान्न म्हणजे गोड पदार्थ नाही बरं का, मिष्टान्न म्हणजे शाकाहार. ऐका, लक्षात घ्या मित्र, आपला आहार शाकाहारच आहे महाराज.
मांसाहार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. जे करत असतील त्यांनी लक्षपूर्वक ऐका. मी त्यांच्या डोळे उघडतो महाराज, तुम्हाला पटलं तर बघा. सिंह कितीही म्हातारा झाला तरी गवत खात नाही आणि गाय कितीही म्हातारी झाली तरी मांस खात नाही महाराज. निसर्गाने ज्याचा त्याचा आहार ठरवून दिला. फक्त मनुष्य जसा बेताल प्राणी आहे जो काही खायला लागला आणि काही प्यायला लागला, म्हणून जून महिन्यातला पाऊस नोव्हेंबर मध्ये पडायला लागला महाराज. हे सृष्टीचक्र त्यांनी नाही, तुम्ही बिघडवलंय महाराज, लक्षात ठेवा. हो, मला एक सांगा तुम्ही, सायंकाळी 6 वाजेनंतर माणसाने अन्न सेवन करू नये हा न्याय, हा निर्णय माणसं पाळतात का जनावरं पाळतात? खरं सांगा तुम्ही मला. पशु पक्षी कधीच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काय 6 वाजेनंतर काही खात नाही महाराज. आम्ही कीर्तन झाल्यावर जेवण करतो. आमचं काय, तुमचं नाही आमचं सांगून राहिलो मी. ऐका, सायंकाळी 7 वाजेनंतर तुमच्या पोटात गेलेलं अन्न अन्न नाही, विष आहे, ते लक्षात ठेवा. ते पचवण्याची ताकद आपल्या जठराग्नीमध्ये नाही महाराज. सावध राहा, सावध राहा महाराज. शाकाहार माणसाचा आहार आहे. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, 4 भाऊ होते, 3 माळकरी आणि 1 बिगर माळकरी. ते घरात ते माणसं म्हणे, महाराज याला सांगावं माळच घालत नाही. त्याला म्हटलं तुम्ही माझ्याबरोबर जेवायला बसवा. बसवलं जेवायला माझ्या बरोबर. आता तो शाना आणि मी, तुम्ही बोलले का 1.5 शाना? तुम्हीच म्हटले ना मला. मी 1.5 शाना, बरोबर आहे. मी जेवता जेवता त्याच्या गळ्याला हात लावला. त्याला म्हटलं काय रे भाऊ तुझ्या गळ्यात माळा नाही? तो म्हणे आपण नाही घालत माळा बिळा म्हणे. बरं काय हरकत नाही. म्हटलं काय रे घरातले सगळे माणसं माळ करीन, तू एकटाच बिगर माळ करी? तो म्हणे महाराज मला पै पाहुण्यांकरता ठेवलंय म्हणे. तुला पाहुण्यांकरता ठेवलंय मग तू मांसाहार करतो म्हणे. मग त्याला म्हटलं वेडे अरे मांसाहार करू नये. मांसाहार केल्याने बटनिलिझम नावाचा रोग होतो. मांसाहार करणाऱ्या माणसाची गुडघी वयाच्या 40व्या वर्षानंतर निकामी होतात. हे सगळं अभ्यासाने बोलतोय तुमच्या समोर. मांसाहार करणाऱ्या माणसाचं दृष्टीचं तेज वयाच्या 50व्या वर्षानंतर निश्चित होतं. मांसाहार करणाऱ्या माणसाच्या शरीरामध्ये मेदाचं अतिप्रमाण झाल्यामुळे त्याचा पाठीचा मज्जातंतू लवकर कुजू लागतो. माणसाने मांसाहार करू नये. तो म्हणे मग काय खावा? त्याला म्हणतो पुरणपोळी. तो म्हणे 1000 पोळी 1 नळी बरोबर राहते म्हणे. काय डोकं पडतं का यांच्या पुढे? ऐका, ज्या घरामध्ये शाकाहाराचं भोजन होतं ते घर धन्य आहे. पुढे ऐका, ज्या घरातली माणसं केवळ स्वपत्नीशी राहतात ते घर धन्य आहेत आणि ज्या घरातली माणसं सदैव साधूच्या संगतीत राहतात ते घर धन्य आहे. चला महाराज, तुम्ही आज त्यापैकी कोणाला धन्यता देतात? महाराज सांगतात जी माणसं मनुष्य म्हणून जन्माला आलीत पण धन्यत्वाला प्राप्त झाली त्याचं कारण तेच की ते जन्मतःच आपल्या अंतःकरणामध्ये दयेचं भांडवल घेऊन येतात. ती माणसं धन्य आहेत. अभंगातलं पहिलं धन्य ते संसारी, 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 हो धन्य ते संसारी, धन्य ते संसारी. जर हे म्हटलं असताना धन्य हे संसारी तर तुमचा आणि आमचा पण नंबर राहिला असता त्याच्यामध्ये. पण ते म्हटल्यामुळे आपल्याला भूतकाळात जावं लागेल. कोण? शुक याज्ञवल्क्य, दत्त कपिल मुनी, हरीशी जाणोनी हरीचं झाले ते संसारिक धन्य बर का. कोण? दयावंत जे अंतरी दयेचं. तुकोबारांचं असं प्रमाण आहे महाराज, साधू जन्माला येतानाच मुळात दयेचं भांडवल घेऊन येतो. भूतांची हे दया भांडवल भूतांची हे दया भांडवल संता, भूतांची दया भांडवल संता.
भांडवल संता आपुली ममता नाही देही. साधू जन्माला येतानाच दयेचं भांडवल घेऊन येतो महाराज. भांडवलाशिवाय कोणताच धंदा करता येत नाही महाराज. शेती करायची असेल तरी काय लागतं तुम्हाला? भांडवल. दुकानदारी करायची असेल, व्यापार करायचा असेल तरी काय लागतं? भांडवल. नोकरी करण्यासाठी सुद्धा भांडवल लागतं महाराज. एक तर तुमच्याजवळ पदवी पाहिजे, नाही तर अनुभव पाहिजे. या दोन गोष्टी भांडवलामध्येच येतात. पखावाजाचा रियाज हे त्याचं भांडवल आहे. गायकाच्या गायकीचा रियाज हे त्यांचं भांडवल आहे. तुम्ही 2 तास कसे का होईना बसतात मांडी वाळून, हे सुद्धा तुमचं भांडवल आहे. नाही तर साधी परिस्थिती काय, कीर्तन झाल्यावर पा तुम्हाला उठता येत नाही, आम्हाला बसता येत नाही, अशी परिस्थिती. इतकं साधं नाही राहिलेलं आबा ते. हो, हे सुद्धा तुमचं भांडवलच आहे महाराज. असामान्य आहे. हो, भांडवलाशिवाय कोणताच धंदा करता येत नाही महाराज. काही काही माणसं मोटरसायकल चालवायला हुशार असतात. बंद करा मावशी, मोबाईल बंद करा, ते मोबाईल बंद करा, 2 तास तरी बंद करा. वाईट परिस्थिती आहे, काय करावं आता, ते जगताच येत नाही. मी तर म्हणतो भारत सरकारने जर असं ठरवलं ना साहेब, वर्षातून फक्त एकच दिवस सकाळी पहाटेला 4 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटेला 4 वाजेपर्यंत 24 तास अख्ख्या भारतातले मोबाईल बंद. मी सांगतो तुम्हाला, कमीत कमी 50 लाख लोक आत्महत्या करतील महाराज. 50 लाख. जगूच शकत नाही महाराज माणसं. जेवण नाही दिलं तरी चालेल, पण मोबाईल पाहिजे. विठाल विठाल आबा, मला एका माणसाने असा प्रश्न विचारला होता, आम्ही काल काय खाल्लं ते लक्षात राहत नाही, काल काय वाचलं ते लक्षात राहत नाही, इतक्या वर्षापूर्वीचा अभ्यास तुमच्या कशा लक्षात राहतो? त्यांना म्हटलं, मी ज्या काळामध्ये शिकलो त्या काळामध्ये मोबाईल नव्हते, म्हणून हा परिणाम आहे त्याचा. विठाला विठाला साधू जन्माला येतानाच भांडवल घेऊन येतो. कोणतं? दयेचं. लक्षात ठेवा. धंदा कोणताही असू द्या महाराज, भांडवलाशिवाय करताच येत नाही. काही काही माणसं मोटरसायकल चालवायला हुशार असतात, पण ती मोटरसायकल जर रस्त्यावर खराब झाली तर त्यांना काहीच कळत नाही. त्यांना फक्त एकच कळतं, काय? ढकलत ढकलत गॅरेजवर आणणे. आणि मोटरसायकल चालवायला बरी असते चालते महाराज, पण ज्या दिवशी ढकलायची वेळ येते ना, उन्हाळ्याचे दिवस पाहिजे, दुपारचे 12 वाजले पाहिजे, गॅरेज 2 किलोमीटर बंद पाहिजे, गॅरेज 2 किलोमीटर पुढे पाहिजे, अशा वेळेला ते मोटरसायकल बंद पडली, ती मोटरसायकल ढकलताना जो आनंद मिळतो, असा आनंद शिर्डीच्या यात्रेत सुद्धा मिळत नाही महाराज. असाच एक साहेब गावाच्या बाहेर निघाला, 2 किलोमीटर गेला आणि मोटरसायकल बंद पडली. त्याला काहीच कळत नव्हतं त्याच्यातलं. कोणाला? कोणाला? साहेबांना. नाही, मी चुकीचा शब्द बोललो. ज्यांना काहीच कळत नाही त्यांना साहेब म्हणतात महाराज. ते साहेबांना काही कळत नव्हतं मोटरसायकल मधलं. ढकलायला सुरुवात केली, घाम सुरू झाला. साहेबांना एक गोड आजार होता, डायबिटीस नावाचा. ज्यांना आहे त्यांनी वरबोट करा. डायबिटीस कोणाला आहे? वरबोट करा. काय भाग्यवान लोक आहे तो तुमचा. हा बाबा, बाबा बाबा, कसा आनंद असतो या आजारामध्ये. 300च्या पुढे साखर गेली तर गोड खायचं नाही, 400च्या पुढे गेली तर गोडकडे पाहायचं नाही, आणि 500च्या आसपास गेली तर गोड बोलायचं सुद्धा नाही. असा आजार आहे महाराज. गोड बोलण्याने सुद्धा साखर वाढते महाराज. काय सांगू तुम्हाला, असा विचित्र आजार होता त्या साहेबांना. मोटरसायकल ढकलायला सुरुवात केली आणि जसा घाम चालू झाला, कशी बशी गॅरेज पर्यंत आणली, मोटरसायकल लावली, साहेब खुर्चीवर बसले. ते गॅरेजवरचे पोरं घाबरून गेले त्या साहेबाचा घाम पाहून. एका पोराने ग्लासभर पाणी आणलं आणि त्या साहेबांना दिलं. साहेबाने खिशातून एक चॉकलेट काढलं, ते तोंडामध्ये टाकलं. 10 मिनिटांनी साहेब जरा स्वस्थ झालेत. आणि मग त्या गॅरेजवरच्या पोराने विचारलं, साहेब काय झालं मोटरसायकलला? साहेब म्हणे, तुझा मालक कुठे गेला ते सांग पहिले. मालकाकडे काय काम आहे तुमचं? गाडी दुरुस्त करायची. मालक नाही गाडी दुरुस्त करत आहे, मालकाला काहीच येत नाही. मालकाला काहीच येत नाही, मग गाडी कोण दुरुस्त करतो? मी. अरे तुझे कपडे काय, तुझा अवतार काय, तू काय गाडी दुरुस्त करशील? तो म्हणे, साहेब कपड्यांवर नका जाऊ तुम्ही, कपडे चांगले असले म्हणजे माणसं हुशारच असतात असं काही नाही. उलट आहे, टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे पेट में काला बाजार. कपड्यांवर नका जाऊ साहेब तुम्ही, गाडी मी दुरुस्त करतो. आणि मालक फक्त डाव घेतो. डाव कळतो का तुम्हाला? डाव कळतं का? मालक फक्त डाव घेतो. तुम्हाला समजत नसेल डाव तर पत्रिका वाचत जा तुम्ही. पत्रिकेवर लिहिले, कृपया भांड्यांचे आयरा आणू नयेत, फक्त डाव आणणे. डाव बोलता निर्लज्जपणा धरून घेतलाय लोकांनी. आता ही पुढची पायरी आहे. काय सांगा तुम्हाला, इतकं वाईट आहे. हो, काही तर इतके निर्लज्ज झालेत, हो ते पत्रिकेवरच स्कॅनर छापून देतात महाराज. इतकी भयानक पुढची पायरी आहे बाई.
चला काही हरकत नाही. वाईट वाटतं साहेब, मालकाला काहीच जमत नाही, गाडी मी दुरुस्त करतो, द्या चाबी. आता ते गॅरेजवरचे पोरं पाहिलेत ना तुम्ही, छत्रपतींच्या काळात धुतलेले त्यांचे कपडे. त्या साहेबाने ती चाबी घेतली, त्या पोराजवळ दिली, गाडीला त्याने चाबी लावली, किक मारली, गाडी चालू होत नाही. खाली बसला, गाडीचं निरीक्षण केलं, गॅरेज मध्ये गेला, एक पाना आणला, एक नट पिळला, साहेबांच्या हातात चाबी दिली. साहेब मारा बरं किक. किक मारल्याबरोबर गाडी चालू झाली. हो, इतका आनंद झाला त्या साहेबांना. वा वा वा, काय हुशार रे बाळा. खिशातून 2 रुपये काढले, त्या पोराला दिले. त्या पोराने 2 रुपये फेकून दिले. हो साहेब, 2 रुपयाने 10 रुपये द्या, 10 रुपये. अरे एक नट पिळणार आहे, 2 रुपये बरोबर आहेत त्याची. तो म्हणे साहेब नट पिळायचे 2च रुपये आहेत, पण कोणता नट पिळायचा हे याचे 8 रुपये आहेत. हे त्याचं भांडवल आहे महाराज. तसं भूत प्रेताप्रती अंतकरणामध्ये दया हे साधूचं भांडवल आहे महाराज. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना अजिबात नाही. जबाबदारीने बोलतोय तुमच्या समोर. आई मुलावर प्रेम करते या मताचा मी अजिबात नाही. आई मुलावर नाही प्रेम करत महाराज, आई आपल्या मुलावर प्रेम करते, लक्ष ठेवा. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये तुकोबरा लिहित आहेत. 2 मुलं उन्हामध्ये खेळत होती, आईने आपल्या मुलाला आवाज दिला, बाळू घरात ये रे. तो धावत झाला, काय गाई काय सांगते, सावलीत खेळ. आणि तो माझा मित्र राम्या उन्हात खेळतो, त्याला मरू दे रे, तू सावलीत वय. हिला आई म्हणतात महाराज. माझी गुरुजी फार गोड सांगायचे ताबा. अरे आपलं लोकांचं उन्हात मेलं तरी चालेल, पण आपलं सावलीत घेते तिला आई म्हणतात. पण आपलं उन्हात मेलं तरी चालेल, पण लोकांचं पदराखाली घेते तिला माऊली म्हणतात महाराज. या जगामध्ये आई होता येतं राजा, वो माऊली होण्यासाठी ते अंतकरण लागतं महाराज. दया करणे जी पुत्रासी, तेची दासा आणि दासी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अरे आपल्याचं काही होऊ देत, पण लोकांचा कळवळा अंतकरणामध्ये येतो, ती दया आहे महाराज. आणि ही दया साधूच्या जीवनातलं खरं भांडवल आहे महाराज. ऐका, उदाहरण सांगतो. माध्यान्नाची वेळ होती, दुपारचे 12 वाजले होते. एक ब्राह्मण त्या प्रतीक्षण क्षेत्रामध्ये गोधातटीमधून एक बुडी मारायचा आणि बाहेर यायचा. त्याच्या मुखातून वेदोक्त सूत्र बाहेर पडायचे महाराज. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पति दधातु शान्ताकारं, भुजंग शयनं पद्मनाभं सुरेशं. महाराज अशीच माध्यान्नाची वेळ एक ब्राह्मण त्या गोदा तटातून बाहेर आला. त्याच्या मुखातून वेदोक्त सूत्र पडत होती. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका शिप्रा वेत्रवती. अचानक त्याचा आवाज बंद झाला. त्या वाळवंटामध्ये, तप्त वाळूमध्ये एक अस्पृश्याचं लेकरू तडफडत होतं महाराज.
तो ब्राह्मण तसाच त्या दिशेने चालायला लागला. तेव्हा आजूबाजूच्या ब्राह्मणांनी सांगितलं, गुरुजी जाऊ नका त्या लेकराकडे, ते अस्पृश्याचं लेकरू आहे. जर तुम्ही त्या लेकराकडे गेलात आणि त्या लेकराच्या अंगाला स्पर्श केला तर या प्रतिष्ठान क्षेत्रातला ब्राह्मण समाज तुमच्यावर बहिष्कार टाकेल. आपली भरभक्कम पावलं वाळूमध्ये रोवत आणि आपल्या अंगावरचं उत्तरीय सावरीत तो ब्राह्मण त्या लेकराकडे जात होता. त्याचं त्या ब्राह्मणांकडे लक्ष नव्हतं महाराज बोलण्याकडे. तो ब्राह्मण त्या लेकरापर्यंत पोहोचला. त्याने ते अस्पृश्याचं लेकरू उचललं, आपल्या उत्तऱ्यामध्ये गुंडाळून त्याच्या आईच्या कुशीमध्ये ठेवलं. त्या बंडखोर ब्राह्मणाचं नाव होतं संत एकनाथ महाराज. ही दया फक्त आणि फक्त साधूच्याच अंतःकरणामध्ये असू शकते महाराज, लक्षात ठेवा. अरे आपल्या लेकरावर नाही, दुसऱ्याच्या लेकरावर प्रेम करून पहा, तुम्हाला संत शब्दाची व्याप्ती कळेल महाराज. महाराज म्हणतात दयावंत जे अंतरी, ही अंतःकरणातली दया आहे महाराज, लक्षात ठेवा. आपली वरवर दया नाही, ती अंतःकरणातली दया आहे. आणि हीच दया ज्या वेळेला साधूच्या अंतःकरणामध्ये येते ना, तेव्हा कळवळा तयार होतं महाराज. गुरुजी फार गोड सांगायचे. आबा संत रामदास स्वामी गावोगावी भिक्षाटन करायचे आणि मारुती मंदिराची स्थापना करायची. बरीच शिष्यगण त्यांच्या सोबत असायचे महाराज. असेच एके दिवशी भिक्षाटन करायला रामदास स्वामी गेलेत आणि एका दारासमोर उभं राहून त्यांनी आवाज दिला, ओम भवंती भिक्षां देई. आतून काहीच आवाज येत नव्हता. पुन्हा आवाज दिला स्वामींनी, ओम भवंती भिक्षां देई. तरी पण आवाज येत नाही. आजूबाजूला लोक उभे होते. त्यांनी सांगितलं, महाराज ते घर सोडून द्या, पुढच्या घरी जा म्हणे. महाराज म्हणे, का बरं? त्या घरामध्ये जी बाई राहते ती बाई कोणालाच काही देत नाही, त्यामुळे 1-2 घर सोडून द्यावी लागतात सप्ताहामध्ये. पण सप्ताहामध्ये पण 1-2 घर सोडून द्यायची असतात. काय करायचे नाही ते बेरजेमध्ये, गाव परत असतातच 2-2. महाराज त्या घरातल्या बाईने आजपर्यंत कोणाला काही दिलेलं नाही, तुम्हालाही देणार नाही, पुढच्या घरी जा. समर्थ होते ती. समर्थ म्हटले, मी पण घेतल्याशिवाय जाणारच नाही. समर्थांनी पुन्हा आवाज दिला, ओम भवंती भिक्षां देई. ती बाई पोचारा मारत होती, पोचारा चुलीला. पोचारा माहिती का तुम्हाला? अय माऊली हो, मग बोला ना. मग नाश्ता करून सुद्धा बोलत नाही तुम्ही. पोचारा माहितीये का? स्टीलचा असतो का पितळाचा? हा बरं आहे. आता राहिले नाही आबा, पोचारा राहिला नाही, आता चुलीच राहिल्या नाही. आता तो गॅस निघाला, तो 8-8 दिवस धुत नाही. त्या काळ बदलला, बाया सुशिक्षित झाल्या ना महाराज. बऱ्याच गोष्टी काळामध्ये वाहून गेल्यात महाराज. काठोक आहे का तुमच्या घरी? काठोक भाकरी करायचं काठोक आहे का? आहे. बऱ्याच घरी नसेलच ते. आता बाया सुशिक्षित झाल्यात. का बरं? त्या स्टीलच्या ताटामध्ये भाकरी करतात साहेब. ते स्टीलचं ताट दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये असं दाबून धरतात, मग त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भाकर आपण खातो. काळ बदलला, आता काळाप्रमाणे बदलावा लागेल आपल्याला, नाही का? काही हरकत नाही. चला. ती बाई चुलीला पोचारा मारत होती महाराज, पोचारा. 3 वेळेला या संन्यासाने आवाज दिला, आपण प्रतिसाद दिला नाही, तरी सुद्धा दारासमोर हटत नाही. असा राग आला महाराज. तिने तो पोचाराच मारून फेकला, पोचारा. तो पोचारा समर्थांनी झेलला. तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणत होते, महाराज तुम्हाला आम्ही सांगितलं होतं ना, ती बाई काही देणार नाही, झाली का ती? महाराज म्हटले, हे काय घेतला ना पोचारा. पोचारा आणि काय कराल त्याला? ऐकाल महाराज, अंतःकरण तुमचं छिन्न विछिन्न होईल. ऐका. समर्थांनी तो पोतारा उचलला, गंगेवर नेला, तो स्वच्छ धुवून टाकला, तो वाळवला, त्याच्या चिंध्या तयार केल्या, त्याच्या 108 वाती तयार केल्या, त्या वाती तुपामध्ये भिजवल्या आणि रामरायाच्या मंदिरामध्ये लावून जाळल्यात. जेव्हा त्यांचा लख प्रकाश पडला, तेव्हा समर्थ म्हटलेत, हे प्रभू, मला पोचारा मारून फेकणाऱ्या बाईच्या जीवनात असाच प्रकाश पडू दे म्हटलेत. हे साधूच अंतःकरण आहे. सर्व भूती पाहे एक वासुदेव, सर्व भूती पाहे एक वासुदेव. पुतुलिया भाव आहतेता तोची संत जादू ओळखा मालिका येरते ऐका माया अंतःकरणात असू शकते. मग जी दया अशा साधूंजवळ असते ना, तेच जीवनामध्ये धन्य होत. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. किती दया असू शकते महाराज. अरे तुम्हाला सांगतो मी, त्यांनी प्राणी मात्रावर दया केली, यात नवल नाही. निर्जीवावर सुद्धा त्यांनी दया केली महाराज. मला एक नवल वाटतंय महाराज, लक्षपूर्वक ऐका.
जगामध्ये सर्वात निर्बुद्ध प्राणी रेडा, पण ते रेड्यावर त्यांनी दया केली महाराज. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांतीरूप प्रगटाला ज्ञानोबा माझा. रेड्यावर दया महाराज, रेड्यावर. अरे एवढं काय, चालविली जड भिंती हरली सांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. मैशी पुत्रा मुझे बोलावने श्रुती, मैशी पुत्रा मुझे बोलावने श्रुती, मैसी पुत्रा मुझे बोलावने श्रुती, मैसी पुत्रा मुझे बोलावने श्रुती. ए चालवने भिंती काही सोनिया, पैसोनिया पैसोनिया, नो हे हाता माझ्या महिमा सदा, नो हे हाता माझ्या महिमा सदा, संतता संतता संतता. किती दया असू शकते महाराज. भर दुपारी 12 वाजता शेवबा कासाराच्या पत्नीने जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. काय करावं तुकोबारायांनी? तुकोबारायांनी तिला शिव्या नाही घातल्यात महाराज. तुकोबारायांनी तिच्याबद्दल कंप्लेंट केली नाही, उलट तुकोबाराय लढले ते माझ्या पांडुरंगाशी. देवा जळे माझी काया लागला वो नवा, धाव केशवा नारायणा. बाबा रे, माझी काही चूक झाली की काय, की जेणेकरून मला अशा पद्धतीचा त्रास होतो. बघा ही दया आहे, आणि ही दया फक्त आणि फक्त साधूच्या अंतःकरणामध्ये असू शकते. आणि ज्याच्या ज्याच्या अंतःकरणामध्ये अशी दया आहे ते संसारिक जरी असतील तरी ते धन्य आहे. दयावंत जे अंतरी, ते राहणारे इथले नाही, त्यांचा पत्ता सांगतात महाराज अभंगाच्या दुसऱ्या. येथे उपकारासाठी, येथे साठी येथे गोड चाल म्हटली, चाली करता नाही वारकरी चाल म्हटली म्हणून टाळी वाजवली. आता वारकरी चाली आमच्या आबांसारखी माणसं आहेत जी परमार्थात एकनिष्ठ आहेत, अशा ठिकाणी ऐकायला मिळतात महाराज. अन्यथा आता चालींमध्ये पण प्रदूषण झालंय महाराज. इतकं वाईट वाटतं, पण असो, तुमचा विषय नाही तो. खूप गोड वाटलं. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. अन्वय अर्थाने हा अभंग द्वितीय चरणात सोडवताना असा आहे बरं का. महाराजांनी तो असा लिहिला, येथे उपकारासाठी, इथे थांबायचं, पुढे आले घर जा वैकुंठी. पण तो म्हणताना असा नाही म्हणावं लागत, म्हणताना असा म्हणावा लागतो, येथे उपकारासाठी आले, तरच अर्थ लागतो बरं का बा त्याचा. येथे उपकारासाठी आले मग घर जा वैकुंठी. ऐका, यावंच लागतं, तुम्ही आपण आणावं लागतं, आणावं लागतं. देव आणि स्वतःच्या इच्छेने येत असतात ते संत. त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये अनिच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि स्वइच्छा प्रारब्ध असं म्हणतात. दुसऱ्याच्या इच्छे करता येतात परेच्छा प्रारब्ध. देव यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्. जब जब होई धर्म के हानि, बाढ़ी असुर अधम अभिमान.
जन्माला गाणी निर्माण होते त्यावेळेला प्रभू परमात्मा जन्माला येतो नाही, त्याला बोलवावं लागतं महाराज. हो, तो दुसऱ्याच्या इच्छेने येतो. तुम्ही आपण मात्र इच्छा नसताना येतो महाराज. जे जया जे कर्मसूत्र ते तई मांडिले स्वतंत्र त्वा ते गतीशी मुळगात्र होण्याची लगे. होण्याची या शब्दाखाली अंडरलाईन करावं लागतं. इच्छा असो अथवा नसो यावंच लागतं. हे अनिच्छा प्रारब्ध. आणि तिसरं स्वइच्छा प्रारब्ध. येतो जातो आम्ही देवाच्या संगते. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही येतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा निघून जातो महाराज. पहा साधूचं जीवन काय. आमचे गुरुजी असं सांगायचे महाराज, साधू काम झाल्यावर फार काळ थांबत नसतो महाराज. साधू काम झाल्यावर फार काळ थांबत नसतो. हो, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी विरहिणी. ऐका, या जगामध्ये जी मोठी मोठी माणसं होती ना महाराज, ती खूप कमी काळ या जगामध्ये राहील. बघा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष? 50 वर्ष. स्वामी विवेकानंद 35 वर्ष. जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्ष. ज्ञानोबाराय फक्त 28 वर्ष. आमच्या गल्लीत एक म्हातारा आहे, आबा आखी गल्ली कंटाळून गेलं तरी मरत नाही ती. काय सांगाव तुम्हाला. हो, अरे शानी माणसं काम झाल्यावर फार काळ थांबत नसतात. का मनाही का मनाही पायी झालो रिकामा. अरे माणसाने फार काळ रमू नये महाराज. इथे आपलं काम झालं की निघून जावं. येथे उपकारासाठी आले, काम संपलं, निघून गेलेत महाराज. आपल्या स्थानावर निघून गेलेत. लक्षात ठेवा. हो, साधू संतांना कार्यकाळ हा कमी मिळाला तरी त्यांनी त्या कमी वेळेमध्ये काय काय काम केलं महाराज. हा उपकार आहे त्यांचा. तुकोबारांचा एक सुंदर गोड अभंग आहे, महाराज वर्णन करतायत. तुका बने तेने उपकार केला, भोळ्या भाविकाला तरावया. मला गाताना येते एवढं सुंदर, पण तुझा लाऊडस्पीकर खूप छान आहे त्याच्यामुळे गोड वाटतं ते. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. तुका म्हणे तेने उपकार केला, तुका म्हणे तेने उपकार केला, भोळ्या भाविकाला तरावया, भोळ्या भाविकाला तरावया. तुका म्हणे तेने उपकार केला, तुका म्हणे महाराज. तुम्ही किती काळ जगलात याच्यापेक्षा, किती काळ जगलात याच्यापेक्षा कसं जगलात याला महत्व आहे महाराज. अरे आजगर 1000 वर्ष जगतो महाराज, आजगर 1000 वर्ष जगतो, पण काय फक्त पडून राहतो, काही करत नाही महाराज. या पलीकडे काही करत नाही. पण घोड्याला आयुष्य खूप कमी आहे, त्या कमी कालामध्ये केवढी क्रांती करतो महाराज घोडा. तुम्ही किती वर्ष जगलात याला अजिबात महत्व नाही. तुम्ही कमी जगलात तरी चालेल, पण त्या जगण्याच्या कालावधीमध्ये तुम्ही काय केलं याला खूप महत्व आहे. साधू संत येथे उपकारासाठी आले, काम संपलं, घर जा वैकुंठी आहे. त्या अस्तित्वामध्ये, त्या आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं. अभंगातलं तिसरं. लटके वचन, 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 लटिके वचन नाही देही उदासीन. हे पण प्रमाण म्हणताना असंच म्हणावं लागतं बरं का बा. लटिके वचन नाही मग देही उदासीन. हो, नाही तर अर्थ बदलून जाईल त्याचा. हो, अर्थाला फार किंमत आहे ना महाराज. लटिके वचन काही अर्थ लागत नाही, पण ते म्हणताना असं म्हणावं लागतं. लटिके वचन नाही. ऐका, साधू मरून जातो पण खोटं बोलत नाही महाराज.
रावणाने ज्या वेळेला सीतेला उचललं पंचवटीमधून 2 फरलांग लांब केला, जटायू नावाच्या एका पक्षाने ते विमान पाडलं आणि सांगितलं एका अबलेवर हात घालतोस, आधी माझ्याशी युद्ध कर, नंतर तुला घेऊन जाता येईल या बाईला. महाराज रावणाने एकच विचार केला, अरे आपण देवादिकांना युद्धामध्ये हरवलं, हा सामान्य पशु आहे, हा काय टिकणार आहे. महाराज पण 3 दिवस युद्ध चाललं होतं तरी जटायू आटपत नव्हता. 3 दिवस. शेवटी रावणाने राजकारण केलं. महाराज राजकारण नाही, चुकीचा शब्द बोललो मी, नवीन बोलतो. रावणाने राजकारण नाही केलं, मग राजकारण करावं रावणांनीच. रावणाने राजकारण केलं. महाराज काय राजकारण केलं? हो, जटायूला विचारलं, जटायू युद्धनीती सांगतो तुला. म्हणे काय? तुझं मरण कशामध्ये ते सांग. पूर्वी युद्धामध्ये मरण विचारलं जायचं महाराज प्रतिस्पर्ध्याला. तुझं मरण कशामध्ये? जटायू साधू वृत्तीचा होता. जटायू खरं बोलला महाराज. काय खरं बोलला माहितीये का तुम्हाला? ए रावणा, माझे पंख उपडलेत की मी मरतो म्हटले, माझं मरण माझ्या पंखामध्ये. खरं बोलला महाराज. मग जटायूने रावणाला विचारलं, रावण तुझं मरण कशामध्ये? रावण खोटं बोलला, कारण राजकारणी होता ना. राजकारणी माणसाला खोटं बोलावं लागतं महाराज, खोटं बोलावं लागतं. चोर, वकील आणि पुढारी तिघचे तिघ एकाच दिवशी मेले. कोण 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 नवीन सांगा मला. चोर, पुढारी आणि वकील. त्या चोराला यमराजाने विचारलं, तुझ्या आयुष्यात खोटं किती वेळेला बोलला? तो म्हणे, यमराजा आयुष्यात चोऱ्या भरपूर केल्या पण खोटं एकचदा बोललोय. या नरक कुंडाला 1 चक्कर मार, मी तुला मुक्ती देतो म्हणे. मारली त्याने चोराने 1. वकिलाला विचारलं, वकील साहेब तुम्ही तुमच्या आयुष्यात किती खोटं बोलले, खरं सांगा. वकील म्हणे, काय सांगावं तुम्हाला यमराजा. व म्हणजे वचकट, की म्हणजे किचकट, आणि ल म्हणजे लबाड. माझा धंदाच येतो, माझ्या धंद्यामध्ये मला खोटं बोलावंच लागतं. काय हरकत नाही, या नरक कुंडाला 100 चक्कर मारतो, मला सोडून देतो म्हणे. तर वकील 100 चक्रा मारायला गेला, तेवढ्यात पुढारी पळून गेला महाराज. यमाने विचारलं, काय रे, का बरं पळून राहिला? तो म्हणे, हा पट्ट्या याच्या आयुष्यात इतका वेळेला खोटं बोललाय, पायी पायी चक्कर मारायला परवडणारच नाही, स्कूटर घेऊन येतो म्हणे घरून. स्कूटर. त्यांना खोटं बोलावं लागतं. रावण राजकारणी होता महाराज. रावण खोटं बोलला. काय खोटं बोलला माहितीये का? त्याने जटायूला सांगितलं, जटायू माझ्या डाव्या पायाचा अंगठा फोडला की मी मरतो म्हटले. उद्देश काय होता? जोपर्यंत जटायू डाव्या पायाच्या अंगठ्यावर चोच मारायला येत नाही तोपर्यंत याची पंख सापडत नाही. आणि युद्धनीती यशस्वी ठरली महाराज. जसा जटायू चोच मारायला आला, हातामध्ये पंख घेतलीत, उपडलीत आणि फेकलीत आणि जटायू घायाळ केला महाराज. हो, जटायू मरून गेला पण खोटं बोलला नाही महाराज. वाक्य पुन्हा सांगतो आबा, साधू मरून जातो पण खोटं बोलत नाही. आणि तुम्ही आपण मरून जातो तरी शाबास, काय तयारी आहे तुमची. मला शब्द सुद्धा निघू द्याला नाही हो माझ्या तोंडातून, एवढी तयारी आहे तुमची. मरून जातो तरी आपण खरं बोलत नाही महाराज. ऐका, तुकोबारे तर एका अभंगामध्ये असं म्हणतात, अरे तुम्हाला भजन नाही करता आलं तरी चालेल, तुम्ही मुखाने सत्य बोला, हे तुमचं भजन आहे महाराज. सत्य बोले मुखे दुःखवी अनेकाचा दुःखे, दुःखवी अनेकाचा दुःखे, दुःखवी अनेकाचा दुःखे. सत्य बोले मुखे दुःखी सत्य बोला मुखे दुःखवी अनेकाचा दुःखे, दुःखवी अनेकाचा दुःखे, दुःखवी अनेकाचा तेरा. याचं द्रौपद असं आहे आबा, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. मुखाने सत्य बोलणं ही भगवंताची पूजा आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला भजन नाही करता आलं तरी चालेल, जी माणसं मुखाने सत्य बोलतात ती भजनच करतात महाराज रोज. का? सत्य तू, सत्य तू, सत्य तू ईश्वरा, कागा दावियेला जगदाकार. अरे सत्य हा ईश्वराचा अंश आहे, म्हणून मुखाने सत्य बोलतात ते. पहिली गोष्ट, सत्य बोले मुखे दुःखवे अनेकांच्या दुःखे. लक्षात ठेवा, लटिके वचन नाही. साधू मरून जातो पण खोटं बोलत नाही महाराज, खोटं बोलत नाही. लक्षात ठेवा, हे वाणीचं तप आहे महाराज. परा, पशंती, मध्यमा आणि वैखरी 4 वाणी आहेत, पण त्या वाणीच्या पलीकडे असणारं जे तप आहे ना, कोणतं आहे महाराज? हो, नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका मने हवा 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 साधावा. महाराज ज्ञानोबारे सांगतात, माझ्या मुखातून ही ज्ञानेश्वरी जी वर्णन केली गेली ना, हे माझं एका जन्माचं तप नाही महाराज. मग माझी या सत्यवादाचे तप
वाचा केले बहुत कल्प तया फळासी महाद्वीप पातली प्रभू. ओवीचा अर्थ आहे का मित्रांनो? ज्ञानोबा सांगतात हे माझ्या सत्यवादाचं तप आहे. याच्या आधी मी कल्पच्या कल्प जन्म घेतलेत, पण एकाही जन्मामध्ये एका वेळेलाही खोटं बोललेलो आढळत नाही, म्हणून माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी निर्माण झाली. जन्मोजन्मी आम्ही जोडी भक्ती केले तुझी प्राप्ती झाली देवा केले तुझी प्राप्ती. म्हणजे खरं बोलणं. ते साधू जवळ आहे. लटिके वचन नाही. नंबर 2 देही उदास. ते देहावर उदास असतात. मग जे देहावर उदास असतात ते साधूच असतात असं काही नाही बरं का. गैरअर्थ नका करू. दारुड्या सुद्धा देहावर उदास असतो महाराज. एक दारुड्या असा रस्त्याने चालला होता आणि मागून राजाची स्वारी आली. 2 सेवक पुढे धावत होते. ते सांगत होते बाजूला वा. स्कॉट म्हणतात त्याला. स्कॉटच म्हणतात ना त्याला. ती स्कॉटची गाडी असते पहा. ते पोलीस चालतात पुढे वायरन वाजत. मागून मंत्र्याची गाडी येते. आपण रस्ता द्यायचाच असतो बरं का. याला राजशिष्टाचार असं म्हणतात. गावामध्ये मंत्री आला, ट्रॅफिक जाम झाली, बोलायचं नाही, तो राजशिष्टाचार आहे. आपण पाळला पाहिजे महाराज तो. ते राजाचे सेवक पुढे चालत होते. बाजूला सरका, राजा येतोय. बाजूला सरका, राजा येतोय. हत्तीवर अंबारीवर राजा बसलेला. हे घोडेस्वार त्यांना बाजूला करतात. सगळे लोक बाजूला झाले. एक दारुड्या रस्त्यावरच उभा होता. त्याने जसा आवाज ऐकला राजा येतोय तसा तो खाली बसून गेला. ते घोडेस्वार खाली उतरलेत आणि याला सांगितलं उठ रे, राजा येतोय. तो म्हणे तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. दुसऱ्याकडून 20 रुपये उसने घेऊन पिऊन आला होता बरं का. तरी काय म्हणतो, तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. त्या घोडेस्वारांनी उचलला, तसाच्या तसा लॉकअप मध्ये ठेवला. दुसऱ्या दिवशी 11 वाजता त्याला दरबारात आणला आणि मग राजाने विचारलं याला का बरं आणलं, याचा काय न्याय आहे. म्हणे राजेसाहेब काल तुमची रस्त्याने स्वारी जात असताना हा रस्त्यावर बसलेला होता. आम्ही याला बाजूला व्हायला सांगितलं तर हा आम्हाला विचारत होता तेरी राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. राजाला एवढा आनंद झाला, माझा महाराज माझ्या नगरीमध्ये असे सुद्धा माणसं आहेत जे मला विकत घेतील. राजाने त्याला सांगितलं काय रे भाऊ सांगू का तुला माझी किंमत. तो म्हणे राजा लेने वाली तो उतर गई, अब क्या तेरी किंमत करू बोले. महाराज हा पण उदासच असतो बरं का, पण हा साधू नसतो महाराज. हा उदास असतो पण साधू नसतो. साधू देहावर उदास असतो महाराज. कसा असो आईसा कोठे आठवची नाही, आठवची नाही, आठवची नाही. देहीच विदेही भोगू दशा. कबीर महाराज रस्त्याने चाललेत. रस्त्याने जाता जाता एक कुत्रा त्यांच्या पायाला लागला. बाकीचे लोक म्हटलेत कबीर महाराज तुमच्या पायाला कुत्रा चावतोय. कबीर महाराज म्हटले कुत्ता जाने और चमडा जाने. ही देहावरची विदेह अवस्था आहे महाराज. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन. या अवस्थेला ते पोचलेत. लटिके वचन नाही, देही उदासीन आणि बाकी त्यांची लक्षणं अभंगाच्या अंतिम चरणामध्ये. मधुरावाणी मोठी, मधुरावाणी मोठी, मधुरावाणी मोठी, मधुरावाणी वाटी, मधुरावाणी वाटी, मधुरावाणी वाटी, वाणी वाटी. तुका म्हणे वाव कोण, तुका म्हणे वाव कोण, तुका म्हणे वाव कोण, तुका म्हणे वाव कोण. इथे उपकार
12 वाजायला 3 मिनटं बाकी आहेत. 3 मिनिटामध्ये शेवटच्या चरणाचा अर्थ सांगतो आणि सेवा आटोपतो. महाराज म्हणते मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वावपोटी. त्यांचे अजून एक लक्षणं वर्णन करताना तुकोबारे सांगतात ते मुखाने मधुर बोलतात. मधुर. महाराजांचे काही प्रमाण सांगेल तुम्हाला. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी. माणसाने चांगलं बोललं पाहिजे महाराज. साचा आणि मवाळ मितोले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बातो में भात नाही तो बातो में लात. कळलं पाहिजे माणसाने कुठे काय बोलावं याला खूप महत्व आहे महाराज. आणि कसं बोलावं याला महत्व आहे. काही लोक खरं बोलतात पण गोड बोलत नाही. काही लोक गोड बोलतात पण खरं बोलत नाही. काही लोक गोडही बोलत नाही आणि खरंही बोलत नाही. काही मात्र गोडही बोलतात आणि खरंही बोलतात. असे 4 प्रकार आहेत साधूचं जीवन. खरंही बोलतात आणि गोडही बोलतात. तुम्ही आपण खरंही बोलत नाही आणि गोडही बोलत नाही. बोलण्याला अर्थ असला पाहिजे नंबर 1. आणि दुसरी गोष्ट त्या बोलण्यामध्ये विनय असला पाहिजे महाराज. अन्यथा तेच शब्द पण तुम्हाला मार दिल्याशिवाय राहत नाही महाराज. काय सांगू तुम्हाला. 2 धनगरांनी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मेंढ्या घातल्या महाराज. शेतकऱ्याचं पीक ज्या वेळेला असं बर आला येतं ना महाराज त्यावेळेला त्याचं हृदय फुलतं महाराज शेतकऱ्याचं. आणि अशा भरलेल्या पिकामध्ये जर जनावरं घुसलेत तर त्याचं अंतकरण कसे हेलकावे खातं असं तुकोबारा एका अभंगामध्ये वर्णन करतात. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कोडी प्राणा जैसे ओढाळ सापडे धन्या. एखादं ओढाळ जनावर जर उभ्या पिकामध्ये सापडलं तर आमच्या भागातले लोक ते उभ्या पिकातलं जनावर पाहिलं की धावत एस टी स्टँडवर जातात. एक हार आणतात, एक नारळ आणतात त्या जनावराच्या गळ्या. तुम्ही का बरं ऐकून राहिले. असंच करतात ना तुमच्याकडे. नाही ना महाराज. 2 ठिकाणी माणसं मारायला हाय गाय करत नाही आबा. 1 गर्दीमध्ये चोर सापडला पाहिजे आणि 2 उभ्या पिकात जनावर सापडलं पाहिजे. आम्ही त्या माऊलीच्या सोहळ्यात पायी चालतो आम्हाला माहिती आहे. 4-4 लाख लोक एकाच वेळेला पायी चालतात. 4-4 लाख. जगातला आश्चर्य महाराज. जगातला आश्चर्य. 4 लाख लोक. सगळ्यांना आंघोळीला पाणी पण कसं मिळतं. सगळ्यांना नाश्ता पण कसा मिळतो. जेवण पण कसं मिळतं. झोपायला जागा पण कशी मिळते. विना तक्रार हो. विना तक्रार. काही तक्रार नाही मला. 4 लाख लोक. आणि त्या 4 लाखामध्ये एखादा चोर बी असतो महाराज. असा शितापीने चोरी करतो ना सापडतच नाही. आणि जर सापडला मग मारायला 4 लाख आणि मार खायला तो एकटा. म्हातारे माणसं सुद्धा टेकायला काठी नसली तरी चालेल पण त्या काठीने मारतातच त्याला. आणि अशा गर्दीमध्ये जर माझ्यासारखं एखादं बावळं शिरलं ना तर महाराज लोकांना सांगितलं त्याने हे जाऊ दे रे माणूस पोटा करता चोरी करतो कशाला मारता त्याला. सोडा त्याला सोडा त्याला सोडा त्याला. लोक म्हणतात त्याला सोडा. गर्दीमध्ये चोर सापडला की माणसं मारायला हायगाई करत नाही. नंबर 2 उभ्या पिकात जनावर सापडलं पाहिजे मग लोक मारतात महाराज. एका शेतामध्ये 2 धनगरांनी मेंढ्या घातल्यात. एक या कोपऱ्याला आणि एक त्या कोपऱ्याला. असं अंतकरण तळमळून आलं महाराज. ते शेतकऱ्याचं उभं पीक होतं महाराज. त्याने काठी घेतली आणि या कोपऱ्याकडचा जो धनगर होता ना त्या धनगराकडे धावत गेला. काठी उचलली त्या धनगराच्या डोक्यात घालणार तेवढ्या त्या धनगराने काय शब्द उच्चारलेत ऐका आबा. तो धनगर काय म्हटलं माहिती. शेतकरी राजा मारू नको रे मी तुझ्या बापासारखा आहे म्हणे. काय बोलला. शेतकरी राजा मारू नको रे मी तुझ्या बापासारखा आहे. वरती गेलेली काठी खाली आली हो. का बरं. शब्द पहा ना महाराज किती गोड आहेत. मारू नको रे शेतकरी राजा मी तुझ्या बापासारखा आहे. त्या शेतकऱ्याने पण विचार केला खरंच माझ्या बापासारखं याला काय मारावं. ती काठी तशीच बाजूला घेतली. इकडच्या कोपऱ्याचा धनगर होता ना त्याच्याकडे धावत गेला. त्याच्या डोक्यात काठी टाकणार. तो म्हणे शेतकरी राजा मारू नको रे मी तुझ्या आईच्या नवऱ्यासारखा आहे म्हणे. आता आईच्या नवऱ्याला बाप म्हणतात ना बरोबर. पण काय बोलावं याची अक्कल पाहिजे ना महाराज. बाप म्हणायचं का आईचा नवरा म्हणायचा याला अक्कल लागते महाराज बोलायला. तर महाराज कुठे काय बोलावं याला खूप महत्व आहे महाराज. साचा आणि मवाळ. काही लोक गोड बोलतात गोड बोलतात पण खरं बोलत नाही महाराज. ही त्यांची अडचण आहे. साधू खरंही बोलतो आणि गोडही बोलतो. मधुरा वाणी ओठी. दुसरी गोष्ट तुका म्हणे वाव पोटी. दुसऱ्याला आपल्या अंतकरणामध्ये सामावून घेण्याची ताकद असते त्यांच्यात. आज आपण ज्यांच्या पुण्यतिथी करता या ठिकाणी जमलोय त्यांच्याजवळ ही ताकद होती म्हणून आज तुम्ही आपण सगळे जमलेत महाराज. सांगेल तुम्हाला मरावं तर प्रत्येकालाच लागतं. काही माणसं जाताना असं टाकून जातात ना महाराज तर त्यांच्या पश्चात पण समाज असा एकत्र होतो महाराज.
ही दुसऱ्याला अंतःकरणामध्ये सामावून घेण्याची शक्ती असते, ही ताकद असते महाराज. मरण तर प्रत्येकाला जाईल. ज्याचा बाप जातो ना महाराज, त्याला विचार काय दुःख असतं ते. ज्याचा बाप जातो ना त्याला विचार. महाराज बाप ज्या दिवशी जातो ना त्या दिवशी मुलींचं माहेर तुटून जातं महाराज. हो, कितीही श्रीमंतीचा असू दे तिचं वैभव, पण तिला अपेक्षा असते महाराज आपण वर्षातून 2 दिवस का होईना माहेरी जावं. पण ज्या दिवशी बाप निघून जातो महाराज, बाप त्यालाच म्हणतात महाराज ज्याची चप्पल तुटलेली असते, ज्याचा शर्ट फाटका असतो, ज्याचं धोतर मळकं असतं, ज्याची टोपी मळकी असते, पण आपल्या मुलाने सुडबुड घालून समाजामध्ये साहेब म्हणून फिरावं हे ज्याला वाटतं त्याला बाप असं म्हणतात महाराज. त्याला बाप म्हणतात महाराज. आणि बाप ज्या दिवशी मरून जातो, तुम्ही किती श्रीमंत असा महाराज, कितीही वैभवशाली असा, किती संपन्न असा, एक वाक्य सांगतो साहेब, ज्या दिवशी बाप मरून जातो ना त्या दिवशी माणूस खऱ्या अर्थाने दुबळा होतो महाराज. खऱ्या अर्थाने दुबळा होतो का? त्याची ताकद निघून जाते महाराज, पाठीमागची ताकद. बाप ही घरातली ताकद आहे, लक्षात ठेवा. नानासाहेब फडणवीस पुण्याचे मालक होते महाराज. त्यांचे वडील ज्या दिवशी वारले ना 10 दिवस एकाच जागेवर बसले होते, कोणाशीच बोलत नव्हते. 11व्या दिवशी नानासाहेब फडणवीसांच्या मित्रांनी विचारलं, नाना अरे बाप सगळ्यांचाच मरतो, तुझा मेला यात काय नवल, पण आम्ही 10 दिवसापासून पाहतोय तो कोणाशीच बोलत नाही, काय कारण? नानासाहेब फडणवीसांनी दिलेलं उत्तर अंतःकरण छिन्न विछिन्न करून टाकतं महाराज. नानासाहेब म्हटले, मित्रा बाप सगळ्यांचाच मरतो रे, पण मला दुःख काय ते ऐक. म्हणे काय? मी 10 दिवसापासून पाहतोय मला भेटायला येणारे जेवढी माणसं आहेत ना सगळी माणसं आहो नाना आणि काहो नानाच करतायत. मी 10 दिवसामध्ये अरे नाना असा शब्द ऐकला नाही, माझा अरे तुरे करणारा निघून गेला, म्हणून मला कोणाशी बोलावं असं वाटत नाही. म्हटले जगातून ज्या दिवशी अरे तुरे करणारी माणसं निघून जातील त्या दिवशी माणसाचं जीवन शुष्क होतं महाराज, कोरडं होतं. बाप जाणं आपल्या पाठीमागची ताकद निघून जाणं असतं, बाप जाणं आपलं मार्गदर्शन निघून जाणं असतं, आणि बाप जाणं आपल्या पाठीचा कणा तुटून जाणं असतं महाराज. तो जोपर्यंत घरात आहे तो म्हातारा असेल, लुळा असेल, पांगळा असेल, त्याला ऐकू येत नसेल, पण तो जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत एक ताकद असते महाराज. आणि ती ताकद अस्पृश्य ताकद, ती अदृश्य ताकद माणसाच्या जीवनातून निघून जाते आणि माणूस खऱ्या अर्थाने दुबळा होतो. पण ईश्वर इच्छा म्हणून आपण त्या गोष्टीला स्वीकारूया, ईश्वर इच्छा म्हणून आपण स्वीकारूया. त्यांच्या स्मृतींचं स्मरण ही सुद्धा एक मोठी भक्ती आहे महाराज. आणि त्या भक्तीत भर या ठिकाणी आपण गेल्या 2 तासापासून त्यांना वाहिलेली ही नामस्मरणाची अनोखी श्रद्धांजली. तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम मधुरावाणी ओटी मधुरावाणी ओटी मधुरावाणी ओटी मधुरावाणी ओटी तुका मेरे वाव कोटी तुका मेरे वाव कोटी ये देऊ आले घर जा
जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले रे पुरे वेळे वाकुळे करा